क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553837070 या फिर 9423105824। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई न बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधीबाग, नागपूर। आपण अनेक वर्षांपासून दुखणे, आजार किंवा कमजोरीने त्रस्त आहात का? औषधं घेतली, उपचार बदलले, पण अजूनही पूर्ण आराम मिळालेला नाही? तर आता उपाय आहे श्याम लीला आयुर्वेदिक हेल्थ केअर सेंटर आणि पंचकर्म चिकित्सालय, नाडी वैद्य सुनील पाल। संपर्क 9021433560। इथे मिळते प्रामाणिक आयुर्वेदिक तपासणी आणि पंचकर्म उपचार, जिथे फक्त लक्षणांवर नाही तर आजाराच्या मुळावर उपचार केला जातो। सायटिका, गुडघेदुखी, खांदा व मानदुखी, कंबर दुखी, मणक्यांची गॅप, पॅरालिसिस, दमा, अस्थमा, संधिवात, आमवात, तुटलेली हाडं जोडणे, एडीचा त्रास, मायग्रेन, चर्मरोग, मूळव्याध, पाईल्स, फिशर, भगंदर, पीसीओडी, ऍसिडिटी, ऍलर्जी, बीपी, शुगर, निसंतानता, लैंगिक कमजोरी व महिलांचे मासिक विकार, सर्व आजारांवर नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार आणि वेगवेगळ्या थेरपी उपलब्ध आहेत। पत्ता 22/C, आशादीप सोसायटी, साई मंदिराजवळ, दाभा वाडी, अमरावती रोड, नागपूर। सूचना येण्यापूर्वी कृपया फोन करून अपॉइंटमेंट घ्या। श्याम लीला आयुर्वेदिक हेल्थ केअर सेंटर। जेव्हा उपचार असतात नैसर्गिक, तेव्हा आरामही मिळतो टिकाऊ। नागपूरकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येते आहे। नागपूर शहराचा कारभार आता अधिक स्मार्ट आणि पारदर्शक होणार आहे। नागपूर महानगरपालिकेनं आपल्या ताफ्यातील सर्व वाहनांना आता GPS प्रणालीनं सुसज्ज केलं असून अग्निशमक आणि कचरा संकलनासाठी नवीन अत्याधुनिक गाड्या देखील दाखल झाल्या आहेत। नागपूर महानगरपालिकेने शहरवासियांच्या सेवेसाठी आणि सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकले। आता महापालिकेचे कोणतेही वाहन कुठे आहे, हे किती वेळ थांबले आहे आणि त्याचा मार्ग काय आहे, याची इत्थंभूत माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार आहे। यामुळे कामात कमालीची पारदर्शकता येणार असून कामाचा वेगही वाढणार आहे। शहरातील अरुंद गल्ल्यांमध्ये आग लागल्यास पोहोचणं कठीण व्हायचं, मात्र आता यावर उपाय म्हणून 6 नवीन विशेष गाड्या ताफ्यात आल्या। इतकेच नाही तर उंच इमारतीवरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक लॉंग बूम गाडी आणि इतर 2 अतिरिक्त गाड्याही सेवेत दाखल झाल्या आहेत। कचरा संकलनासाठी पालिकेनं 25 नवीन गाड्या सुरू केल्या आहेत। या सर्व गाड्यांना GPS लावण्यात आल्यामुळं कचरा वेळेवर उचलला जातोय की नाही यावर आता थेट वॉच ठेवला जाणार आहे। विशेष म्हणजे आगामी पावसाळा लक्षात घेता महापालिकेनं ही जय्यत तयारी केली आहे। पूरस्थिती असो वा झाडे पडण्याच्या घटना, या नवीन यंत्रणेमुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य अधिक वेगानं पोहोचणार आहे। एकंदरीतच नागपूर आता अधिक सुरक्षित आणि स्वच्छ होण्याच्या दिशेनं वाटचाल करते। आज नागपूरकरांच्या सेवेमध्ये 6 फायर ब्रिगेडच्या ज्या कमी जागेत जाऊ शकतील, कमी जागा व्यापणाऱ्या अशा 6 फायर ब्रिगेडच्या गाड्या नागपूरकरांच्या सेवेत टाकल्या आहे। महानगरपालिकेने 2 पोकलँड टाकले आहे, एक लॉंग बूम पण आम्ही टाकला आहे, ते आता इथे आणता आलं नाही पण ते देखील टाकलेलं आहे सेवेसाठी, आणि 25 गाड्या कचरा संकलनासाठी देखील टाकलेल्या आहे महानगरपालिकेच्या मार्फत। मला असं वाटते की आत्ता
नागपूरकर जी जनता आहे तिच्यासाठी जितकं अधिक सेवा देण्यासाठीचं काम आहे ते करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचं हे अग्रेसर असं पाऊल आहे. GPS सिस्टम लावलेलं आहे का या सगळ्या? या सर्व गाड्यांमध्ये GPS सिस्टम आहे आणि त्याच्यामुळे पूर्वीच्याही गाड्यांमध्ये ते आहे. त्यामुळे कुठे आणि कुठल्या ठिकाणी गाडी जाऊन राहिली आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मुख्यालयाला निश्चितपणे मिळेल. आने वाले समय में मैम बारिश का समय भी आने वाला है, तो ऐसे में इन गाड़ियों से कर्मचारियों को भी नई ट्रेनिंग किसी तरह से दी गई है? कर्मचाऱ्यांना ऑलरेडी महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे ते या सर्व गाड्या तसंही याच्यापूर्वी हँडल करतात आहे. नव्याने ट्रेनिंग देण्याची जी थोडी गरज असेल ती निश्चितपणे महानगरपालिकेच्या मार्फत देऊ. आणि आता पावसाळा लागणार आहे आपल्याला माहिती आहे, तर त्या पावसाळ्याच्या दृष्टीने सुद्धा या सर्व यंत्रसामग्रीची मदत नागपूरच्या सोयीसाठी होणार आहे याची खात्री